मग आता लास्ट दिवस आहे बालीचा आणि आम्ही निघालो. दिवस म्हणजे आजच निघालो. हा आजच निघायचंय. आज 11 वाजता निघायचंय. तर मग आता किती वाजले रे? 7. अरे 6:15 वाजलेत. तर मग आता आम्ही बीचला जातोय जे जवळ आहे. 20 मिनिटावर आहे चालत. बघूया कसा बीच आहे ते. विली मारली त्यांनी. स्कूटी होती आणि विली मारली त्यांनी एवढ्याशा जागेत. तर मग 7:34 झालेत आणि आम्ही पोचलोय बीचला. आता बघू आतमध्ये गेल्यावर बीच कसं आहे तो नक्की. हे गेट वगैरे पण हा असं नॉर्मली बीच नाही शकत. गेटमधूनच आहे. हो तर हा बीच आहे. मोठा आहे खूप. नाईस. वाव नाईस. सगळीकडेच करताय. एक साथ किती लाटा येते ते? पहिला बीच बघितला बाबा होती. हा वेगळा होतो. नाव तर काढला काय फोटो कुठे असेल तर नाही काढला. शिशो हा मेन एंट्रन्स आहे वाटतं. फायरवर्क नॉट अलाउड. फायरवर्क कोण वापरते रे इकडे? हे पांताई लिजन. बुंग्या या बू चल ना. चाल ना मग. बीच वरून आलो तर इकडे आपट्याचं झाड आहे. हे पूर्ण आपट्याचं झाड आहे. दसऱ्याला इकडे द्यायला लागेल. ही काळा उंदीर झालोय मी. तर मग आत्ताच बीचला गेलेलो. मस्त आहे बीच एकदम शांत. जवळ आहे आणि हॉटेलपासून. आणि आम्ही आता लास्ट दिवशी चाललोय. खरंच काळा झालो रे उंदीर फुल.
बोल काहीतरी. मस्त काल होता. मजा गेली ना. काल काय केलं? काल पण मस्त मजा आली. काल काय केलं? काल त्या नुसा पिंडाला गेलो ना आपण. सापेनिडा. 3-4 स्पॉट होते ना. बापरे, आज डेंजर आहे. नाहीतर ब्रेड खाऊन खाऊन पकलेलो. हे मँगो ज्यूस बेस्ट आहे आणि मग हे तर बेस्टच असणार ना. चांगलं आहे. काय आहे? दाखव टेस्ट. एवढी नको. पण आता वाजलेत 11:30 आणि आम्ही निघालोय बालीवरून. तर सगळी तयारी झाली आहे. चेकआउट करतोय आणि ही गाडी असणार आहे. टोटल आम्ही 7 का 8 लोक आहे. 7 लोकच असतात. 8 लोक आहे. पण बाली एकदम बेस्ट होतं. म्हणजे व्ह्यूज वगैरे ते डेंजर आहेत. म्हणजे हा माहिती आहे आपल्या, मी तर बोलतो की ना आपल्या महाराष्ट्रातच खतरनाक व्ह्यूज आहेत. ह्याच्यापेक्षा डेंजर व्ह्यूज आहेत. फक्त कसं की आपण वेगळ्या देशात येतो त्याचं एक असतं. म्हणजे ते बघायला मिळतं. आता तुम्ही बघाल ना इकडे बालीला तर जागोजागी मंदिर असे दगडाचे पूर्ण असे नक्षीदार असे उभारले. आता हे पाटी आहे. हे असेवाले खूप सारे जागेवर एका कोपऱ्यावर असतात ते. मग ते सगळं वेगळं बघायला मिळतं. मग ते त्यांचे पैसे वेगळे असतात. ते तर स्कॅमच आहे. एवढे 1 लाख असे घेऊन फिरायला लागतात. ते डेंजर आहे. बाकी आता व्हिएतनाम बघू कसं जात आहे. बाय. डेंजर. बालीला एअरपोर्टला काय मस्त केलंय क्रिसमसचं डेकोरेशन. हे बघ. याचे प्राइस पण नको बघायला तरी बघूच. काय बघायचं आहे? लिहिलं नाही आहे इकडे प्राइस वगैरे. हां हे बघ. हे किती आहे? 11,85,000. 11 लाख 13 लाख असं होतं. 13 लाख म्हणजे आता ह्यांचा एक हे म्हणजे आपलं 0.0053 असतं. आता ते कॅल्क्युलेट करायला लागेल. 0.0053 रुपीज म्हणजे यांचा एक. बापरे, बेस्ट आहे. सार्थक हे बघ. अरे बापरे, तू तिकडे फोटो काढ ना तुझा. क्रिसमसचा डेंजर हे गेलंय. सार्थक जा उभा राहा. 5 लाख रुपये. बापरे. ते बघ गेटला पिंटू बोलतात पण पिंटू तर तुझं नाव आहे. असं असतं असा एक्सिलेटर सारखा असतो चालायच्या जागी. तर मग याची एवढी सवय झाली आहे ना की नॉर्मल चालणं असं स्लो वाटतं. याच्यावर असं बफ झाल्यासारखं वाटतं. याच्यावर चालायचं. हां चालायचं. याच्यावर चाललं तर अजून फास्ट चाललं जातं. तर सटासट चाललं आहे. त्यांना ओव्हरटेक करू शकतो. पण हे दोन गादी आहेत ना समोर. मग जाता नाही येणार. आणि बाजूनी पण जागा नाही ठेवल्या त्यांनी. जागा नाहीच राहणार ते. आता पिंटू वाट आहे आपला. 8वा पिंटू. यार 8व्या पिंटूलाच बंद केलंय. बरं चिटिंग आहे. हा रे सार्थक. ओपन आहे होचिंग मिन. 8 ओपन आहे.
आपण 8व्या पिंटूलाच बंद केलं बरोबर त्यांनी. शे आता 8वा पिंटूपर्यंत चालत जायला लागेल. प्लेन ਹੁੰਦੀ ਸੀ 4 ਤੱਕ ਦਾ ਇੰਜਨ ਤਾਂ ਤਾਰੇ ਦੇ ਮਨਾਂ ਦੇ ਮੈਨੂੰ ਕਾਰਗੋ ਦਾ ਮਨਾਦਾ. मारला टन. बुरकट निघते सगळी.
जायचं तर झोपले. सार्थक तुला दिसतंय. mong rằng sẽ được đón tiếp quý khách trên những chuyến bay tới. Xin trân trọng cảm ơn. Ladies and gentlemen, welcome to the Chinook International Airport with Tiffin City. The local train is 10 past 6. एअरपोर्टला पोहोचलो आम्ही. आता पटकन इमिग्रेशन करून सटकू. व्हिएतनाम एअरपोर्ट. व्हिएतनाम एअरपोर्टला पोहोचलो. किती स्मूदेस्ट होतं रे हे परफेक्ट एकदम स्मूदेस्ट काहीतरी प्रोसेस आहे वर. कशाची? ही फ्लाईटची पूर्ण प्रोसेस एकदम स्मूथ झाली ना. आपण आलो कुठे काय अडलं नाही सर. व्हिएतनाम एअरपोर्टला पोहोचलोय. एकदम मोठा पण नाहीये. आम्ही बालीवरून आलो तर मग आता तिकडे 8 वाजलेत आणि आता आम्ही व्हिएतनाममध्ये. तर व्हिएतनाममध्ये 7 वाजलेत. मी इकडे गेलो तर मग धुराचा वास येत होता म्हणून मी पुढे गेलो तिकडे. मग तिकडे पण वास यायला लागला. ते पण येत होतं. मग इकडे गेलो पुढे तर मग तिकडे पण येत होता. मग इकडे जात होतो तेवढ्यात कोणीतरी तोंडावर फूक मारली. मला पण आता येतो. शा पुन्हा नाक खराब करून टाकलं सार्थक. ही आमची गाडी आहे. ड्रायव्हरच आहे ते व्हिडिओ काढा रे. भाजपाला ना और ऐसा भी नहीं 10-12 मिनट ज्यादा आधा घंटा ही है. सीमा काय नाव आहे समजलं. सीमा नाव असेल ना रे. ठीक दिखा रहा है कि नहीं वो भी मुझे अलग गाड़ी आया. हम लोग अभी गाड़ी आया है कि नहीं आया है. उल्टे सुल्टे एक लाइन गाड़ी इधर भी बहुत स्कूटर चलता है. ये बहुत चल रहा है. ये लग रहा है कि सीपीएम लाइन मैं तो बोलूंगा शायद भाई. हा विचार सारतो विचार. अवतळामध्ये घालून राहिला.
आपला गुजरात हो याला लेफ्टला जायचं ना. त्याला मदत करणार. तर मग व्हिएतनामला पोहोचलो आम्ही आणि पहिलेच एकतर तो ड्रायव्हर काय मूड खराब होता त्याचा, ते जाऊ दे. काय पण आम्ही ते जाऊ दे, आम्ही वरती आलो. तर मग रूम टूर द्यायचं. पहिले तर सगळं उलट आहे. हा ते आम्ही येत होतो तर मग आपलं राईट साईडला असतात ना बसायचे, तर ते लेफ्ट साईडला आणि मग लेन पण उलट आहेत. तर मग ते चल ठीक आहे, एवढं नाही. बटन पण उलट आहेत, म्हणजे हे बंद आहे आपल्या हिशोबाने, पण ते इकडे चालू आहेत. आणि हे आता कसं दाखवू, हे बघ, हा बटन चालू आहे म्हणजे स्कॅम, हे असे चालू आहेत इकडे. आणि मग TV इकडे आणि बेड. हे हेअर ड्रायर दिलाय रे घरी घेऊन जायला. शूज काढतो आम्ही. केटली तर आहे. हे ते काय सार्थक, ते काय पटकन बघ. चहा आहे. चहा अशी काय मग. गुड मॉर्निंग काय. अच्छा हे चांगलं आहे की एका ह्याच्यातच. नंतर मग फ्रीज दिलाय. आणि हे काय ट्रान्सपरंट दरवाजा आहे का. नाही हा आहे. अच्छा हा आहे ना दरवाजा. हे शिला इकडे आणि आंघोळीला इकडे. आणि मग टॉयलेट पापूर दिलाय. हे काय सार्थक, हे सगळं घेऊन जायचंय घरी. ब्रश वगैरे सायकिको. इकडे अरे यार एवढूशे दिले त्यांनी. आपलं मलेशियाला मस्त होते ते, डायरेक्ट पूर्ण बॉटल खाली केलेली मी मोठेवाल्या. ही पण बॉटल घेऊन जाऊया. आणि मग हे काय अच्छा स्विच आहे. स्विचला एवढं काय अजून, बस एवढंच आहे. ये भाई ये तो सुरू खतम हो गया. काय झालं, आपण ते जरा डेंजरवाल्या रूम बघितल्यात ना, मग ही नॉर्मल वाटते. हे काय करतोय, हे हा बोलतोय, हे बोलणे लगी. हे बंद आहे. याचा रिमोट कुठे. हे बघ चालू होतंय तर ब्लॅक स्क्रीन आहे. वा ला जायचं आणि ह्याला लॉकच नाहीये. एकतर हा बंद नाही होते नीट. झाला बंद. काय लॉक कसं करू मी, बंदच नाही होत्या. कुठे लॉक कुठे. सार्थक आलास तर बघ. यावे इकडे होल पण आहे, तिकडे टिश्यू पेपर टाकलाय, बाहेरचं दिसतं. स्कॅम. व्हिएतनामला फिरतोय. ते पायाने खेळतात ना, ते खेळतायत. ते पायाने असा शटलकॉक खेळतात ते. आणि इकडे काय आहे, स्पीड वगैरे होतं काहीतरी. आम्ही जेवायला शोधतोय. कुत्रा काय राहायला निघाला. एकदम शिस्तप्रिय देशातून बेशिस्त देशात आलो की काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणजे मी जायला देतोय ते आणि ते कट मारून जातं. आता बघू रेस्टॉरंट हेच आहे का कुठे.
हा हे काय गोंधळ आणि अरे असं असतं हॉटेलमध्ये बसेल मला माहिती तरी काय रे असतो काय तू बापरे काय चालू काय इकडे या बे कुठे आलो आपण काय दोस्तानो मला ज्ञान नाही दोस्तानो तिकडे पैसे जिंकले असतील मॅच जिंकली फुटबॉलवाली चालू होती ती. ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कमेंट करा आणि काय आवडलं काय नाही आवडलं तेही कमेंट करा चला बाय बाय